बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ पुन्हा एकदा मैदानात। कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। न्यायालयाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार। दादरमधल्या शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज उद्घाटन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी केली जाणार। सरकारनं जाहीर केलेलं 31,000 कोटींचं पॅकेज म्हणजे बनवाबनवी असल्याचा आरोप। हिंदू मुलींनी जिममध्ये जाण्याची गरज नाही, घरीच योग करा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले। तुमचा ट्रेनर कोण तेही तपासण्याचा सल्ला। सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगा भरती। 2 माजी उपमहापौर, अनेक माजी नगरसेवकांच्या हाती कमळ। 4 माजी आमदारही वाटेवर असल्याची चर्चा। जालन्यात लाचखोर महापालिका आयुक्तांना अटक। संतोष खांडेकरांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं। अटकेनंतर कंत्राटदारांकडून एसीबी कार्यालयाबाहेर आतिषबाजी। ऐन दिवाळीत अमरावतीचा पाणीपुरवठा आजपासून बंद करण्याचा कंत्राटदारांचा इशारा। देखभाल दुरुस्तीच्या कामांची थकबाकी 1 वर्षापासून रखडल्यानं कंत्राटदार आक्रमक। गुजरातच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालट। मुख्यमंत्री वगळता 16 मंत्र्यांचे राजीनामे। आज नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या 121 जागांवर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। विरोधकांच्या महागठबंधनमध्ये अजूनही जागा वाटप नाही, तर एनडीएमध्ये धुसफूस कायम। कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गोल्डी ढिल्लननं हल्ल्याची जबाबदारी घेतली। आतापर्यंत 3 वेळा गोळीबाराची घटना। आशिया चषकाची ट्रॉफी भारताला मिळाली नाही, पण स्पर्धेच्या आयोजनामुळे बीसीसीआयला 100 कोटींचा फायदा। एकूण नफा 6,700 कोटींवर। 8 वर्षात बीसीसीआयच्या नफ्यात 10 पटीनं वाढ। भारताच्या क्रिकेटपटूंना परदेशातल्या T20 लीगमध्ये खेळू द्या। रवी शास्त्रीचा बीसीसीआयला सल्ला। भारतात सगळ्याच क्रिकेटपटूंना खेळायला संधी मिळत नाही असं कारण दिलं। आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला मोठ्या उत्साहात सुरुवात। घरातील गाय आणि वासराचं पूजन करण्याची वर्षानुवर्षांची परंपरा। गुड मॉर्निंग, सुप्रभात महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे।